नमस्कार स्वामी भक्त हो. श्री स्वामी समर्थ. चराचरी व्याप्त असणारा ईश्वर, त्याला आसन म्हणून आपण काय देऊ शकतो? या विश्वातील पाण्याचा थेंब ज्याने निर्माण केला, त्या ईश्वराला स्नान घालण्यासाठी आपण कोणते जल आणू शकतो? जो ईश्वर स्वयंप्रकाशी आहे, त्याच्यापुढे आपण कोणत्या निरंजनाने प्रकाश तयार करू शकतो? ही सृष्टी ज्याची आहे, त्याला काय आपण अर्पण करणार? मनुष्य जन्मावर देवाचे कोटी उपकार आहेत. त्याची जाणीव घेऊन जीवन व्यतीत करता आलं पाहिजे. कशाचा आणि कसला अहम मानवाला आहे? जे नश्वर आहे त्याच्या मागे धावून ते मिळवण्यात कसली आली धन्यता? त्याग आणि नम्रता ही जीवनाची खरी गरज आहे. ईश्वर भक्तीचा दिखावासुद्धा व्यर्थच. म्हणून ईश्वर भेटायचा असेल तर अंतःकरण शुद्ध ठेवून त्या अंतःकरणातून नामाची चेतना जागृत व्हायला हवी. ही चेतना त्याग का आणि कोठे करावा हे सांगेल. हीच चेतना मनाला नम्रता शिकवेल. म्हणून संतांनी मानसपूजा शिकवली. ही मानसपूजा म्हणजे आत्मशक्तीची जागृती आहे. नामाने जे साध्य होईल ते कशाने होणार नाही. म्हणून नाम घ्या, नामात जीवन व्यतीत करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.